कथेचं नाव आहे लग्नानंतरचं आयुष्य. भाग 1 मध्ये आपण पाहिलं की अक्षरा लग्नासाठी तयार नव्हती, परंतु घरच्यांच्या व वडिलांच्या आग्रहास्तव ती लग्नाला तयार झाली. तर आज आपण भाग 2 पाहूया. तर अक्षराच्या शब्दात सांगत आहे, मी तयार झाले होते लग्नासाठी, कारण घरातले सर्वजण म्हणत होते मुलगा छान आहे, फक्त त्याला बघून जाऊ दे. सर्वांना मुलगा खूप आवडला होता फोटो बघून, कारण मुलगा दिसायला सुंदर होता, चांगल्या घरचा होता, जॉब देखील होता. पण माझं अजून सुद्धा मन नव्हतं. खरं तर मला करायचं नव्हतं, पण काय करणार, या दुनियेची रीत आहे, प्रत्येक मुलीला आपलं घर सोडून जावं लागतं. मला फक्त एवढंच माहीत होतं की मला एवढ्या लवकर लग्न करायचं नाही. मी माझ्या परिवारापासून कसं दूर राहायचं, कधी त्यांच्यापासून एक दिवसही दूर न राहणारी आत्ता कसं राहील, हेच मनात विचार येत होते. माझे काही वेगळे विचार होते, तर माझ्या परिवाराचे काही वेगळेच विचार होते. सर्वजण खूप आनंदी होते. घरात 2 दिवसापासून तयारी चालू होती. पाहुणे येणार, मग त्यांच्यासाठी काय बनवायचं हेच चालू होतं. परंतु माझं बाकीच्या मुलींसारखं पार्लरमध्ये जाणं किंवा मी उद्या कसे दिसेल किंवा साडी कुठली नेसावी, ही काहीच माझी तयारी नव्हती. शेवटी तो दिवस आला. डिसेंबर महिना होता. डिसेंबरच्या शेवटच्या तारखेला मला बघायला आले. जास्त कोणी नव्हतं, पण नवरदेव, मुलगा व त्याचे मामा आणि त्याचे जिवलग मित्र सोबत आले होते. जसं साधेपणाने होईल तसं आम्ही स्वागत केलं. त्यानंतर चहा पीत पीत थोड्या गप्पा झाल्या. त्या गप्पांमध्ये माझ्या घरचे सर्व मोठे नवऱ्या मुलाला प्रश्न विचारत होते आणि त्या प्रश्नामध्ये फक्त त्या मुलाचा स्वभाव ओळखण्याचा प्रयत्न करत होते. जसं फोटोमध्ये मुलाला बघितलं त्यापेक्षाही तो दिसायला रुबाबदार होता, चांगल्या पोस्टवर होता, काय म्हणतात त्याला ते वेल एज्युकेटेड होता. त्याच्या बोलण्याची पद्धत, हे सर्व बघून घरचे खुश झाले. त्यांना मोठा जावई मिळाला, तसाच छोटा पण मिळाला, म्हणून त्यांना बघून सर्वांना वाटलं हाच आपल्या मुलीसाठी योग्य आहे. गप्पा चालू होत्या. मग जेवणाची तयारी झाली. ताट वाढायला घेतली. स्वयंपाक असा माझ्या आईने खूप रुचकर केला होता. तशी माझी आई, आत्या, मोठी आई, आजी ह्या सर्वजण वाढत होत्या. जेवण जसं जसं होत आलं तसं मला शेवटी लाडू वाढायला सांगितला. मी सर्वांना वाढून आले. जेवण झाले आणि सर्वजण बसले. मुलीला बोलवा असं मुलाचे मामा बोलले. तसं मी समोर आले. मेकअप असा काही नव्हता. साधी लाल रंगाची साडी नेसली होती. आले समोर. जसं मुलीला एखादा पेपर द्यायचा असे प्रश्न विचारण्यासाठी सुरुवात झाली. मुलगा तसा दिसायला साधा आणि सरळ होता, पण त्यांनी मला 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता, शिक्षण किती झालं? त्यांनी माझ्याकडे हलकीशी नजर करून बोलत होता. मीही त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यांनी बरं म्हणत दुसरा प्रश्न विचारला. म्हणे मग समोर बाकीचं शिक्षण पूर्ण करायचं का? मला समोर शिक्षण पूर्ण करायचं होतं, म्हणून मी हो म्हणाले आणि सर्व परत शांत झाले. पण माझ्या घरच्यांनी अगोदरच एक गोष्ट क्लिअर केली. आमच्या घरच्या सर्व मुली शिक्षित आहे आणि त्या घरी राहून फक्त घरचे काम नाही करणार, त्यांना त्यांची जॉब आणि शिक्षण पूर्ण करून द्यायला पाहिजे. या गोष्टीला लगेच मुलगा म्हणाला, हो हो, मला काहीच हरकत नाही, कारण मलाच असे वाटते माझी होणारी बायको शिक्षित आणि जॉब करणारी असावी. पण लगेच मुलाचे मामा मध्ये बोलले आणि म्हणाले, मुलगी जर जॉबवर जाईल तर घरचे काम होतील का? दोन्ही सांभाळता येईल का? माझ्याकडे बघत बोलले. मी म्हणाले, हो मी करेल, दोन्ही पण मॅनेज, ठीक आहे म्हणत मग मला तिथून जायला सांगितलं आणि समोर सर्वांचं बोलणं सुरू होतं. बोलणं झाल्यानंतर आता त्यांना निघायचं होतं, त्यामुळे मला माझ्या वडिलांनी आवाज दिला तसं मी बाहेर आले. वडिलांनी सांगितले, सर्वांचे दर्शन घे. तसं मी केलं. आपल्याकडे पद्धत आहे की मुलींनी पाया पडावे. मुलाच्या मामांनी मुलाला विचारलं, तुला मुलगी पसंत आहे का? तर त्यानं सर्वांसमोर सांगितलं की हो, मला मुलगी पसंत आहे आणि लग्नासाठी पण तयार आहोत आम्ही. माझ्या घरचे हसत म्हणाले, बरं ठीक आहे, पण आम्ही तुम्हाला उद्या कळवतो, आणि सर्वजण बाहेर निघून गेले. पाहुणे गेल्यानंतर सर्वजण घरात आले आणि आपापलं मत सांगत होते. पण माझं ठरलं होतं, मला करायचं नव्हतं. मी शांत होते. माझी आई आणि मोठी आई दोघी म्हणत होत्या, मुलगा खूपच शांत दिसतो, त्याची वागणूक पण चांगली आहे, आम्हाला मुलगा खूप आवडला. आता घरात सर्वांचं एकमत झालं. पण माझे वडील माझ्या बाजूने होते. ते म्हणत होते, तिला नाही करायचं तर तिला कोणीही जबरदस्ती नाही करणार. हे वाक्य बोलल्यानंतर सर्वांनी विषय बंद केला आणि सर्वजण झोपले. दुसऱ्या दिवशी मी उठल्यानंतर माझ्या आईने मला थोडं जवळ घेऊन डोक्यावर हात फिरून बोलत होती, मुलगा खूप चांगला आहे, तुमची जोडी पण भारी जमेल. थोडं हसत म्हणाली, तू रागीट, तो शांत, तुला पाहिजे तसा मुलगा आहे. तू उठ म्हणाली तर आणि बस म्हणाली तर बसेल एवढा शांत दिसतो.
हो म्हण ना बेटा. मी रागात आईकडे बघितलं आणि मी ओरडले, तुझं काय ग तेच? नाही करायचं मला. आता पुन्हा पुन्हा हा विषय माझ्यासमोर नको काढू, असं बोलले आणि उठून तयारी करून ऑफिसला निघून गेले. टिफिन बनवला होता आईने, पण मी घेऊन गेले नाही. आईने आवाज दिला पण मी ऐकलं नाही आणि दिवसभर मनात एकच विचार होता. वाईट वाटत होतं. मी आईला उगाच बोलले, तिच्यावर विनाकारण चिडले. तिला माझी काळजी आहे म्हणून तर ती बोलत आहे, समजावून सांगत आहे. आईला सॉरी म्हणून असं तोंडून शब्द आलं आणि डोळे पाणावले, पण काहीही अर्थ नव्हता. आईसमोर बोलले ना, मी विचार केला होता घरी गेल्यानंतर आईला घट्ट मिठी मारून सॉरी म्हणावं. लवकर लवकर ऑफिसचं काम करून निघाले. घरी आल्यानंतर बघते तर काय, सर्व मंडळी अगोदरच जमलेली. मला बघितलं आणि म्हणे, चला आता ही पण आली. आता बोलून सर्वजण त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि निघून गेले. रूममध्ये मी फ्रेश होत होते तर मला सारखे आवाज देत होते. माझं डोकं आता काम करत नव्हतं. यांना का बरं कळत नाही का माझ्या मागे लागले आहे? तोंड खराब करून मी बाहेर गेले. सर्वांना वाटलं आता ही खूप चिडली. आपण कोणीच नाही बोलायचं, हिचे मोठे पप्पा हिला बोलतील. आणि माझं कसं होतं, मी त्यांना उलट बोलू शकत नव्हते. त्यांचा स्वभाव तसा खूप रागीट आणि प्रेमळ, पण तेवढेच मी त्यांच्यासमोर जाऊन बसले. त्यांनी मला खूप प्रेमळ आवाजात सांगत होते, हे बघ बाळा, मुलगा खूप चांगला आहे. ते चालून आपल्याकडे स्थळ घेऊन आलेत. त्यांना तू आवडलीस. आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच म्हणतोय ना. त्यात जर काही वाईट असतं तर आम्हीच तयार झालो नसतो. बघ, शेवटी तुझी इच्छा. पुढचा भाग 3 मध्ये पाहूया. धन्यवाद.